उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ठाण्यामध्ये अनेक ठिकाणच्या अनधिकृत ज्या इमारतीच्या बांधकामावरती ठाणे महानगरपालिकेने तोडक कारवाईला सुरुवात जशास तशी ठेवलेली आहे। मात्र आपण सध्या लोकमान्य नगर पाडा नंबर 1 या ठिकाणी आहोत। याच ठिकाणी पाहू शकतो ही जी 4 मजली जी इमारत आहे ती पूर्णतः काल ठाणे महानगरपालिकेकडून जमीनदोस्त करण्यात आली आहे। या ठिकाणी सध्या तर रहिवासी राहत नव्हते, मात्र आजूबाजूच्या बाजूच्या इमारतीला याचा मोठा फटका बसलेला आहे। पूर्ण मलबा जो आहे तो या ठिकाणी पडलेला आहे आणि या ठिकाणचं वीज खंडित असेल या पाणी खंडित करण्यात आलेला आहे। त्यामुळे याचा फटका जो आहे तो आजूबाजूच्या रहिवाशांना तो इथं बसलेला आहे। अनधिकृत बांधकाम जे आहे ते ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सुळसुळाट दिसतोय। मात्र त्याच्यावरच आता महानगरपालिकेने तोडक कारवाई केली। मात्र तोडक कारवाई करत असताना संत गतीने उशिराने या ठिकाणी आता मलबा उचलण्याचं काम जे ते केलं जात आहे। पूर्णतः हा रस्ता जो रहदारीचा आहे तो पूर्णतः या ठिकाणी बंद झालेला आहे। त्यामुळे नक्कीच कुठेतरी आता या ठिकाणच्या स्थानिकांमध्ये रोज दिसून येतोय। काल देखील अधिकारी आणि स्थानिकांमध्ये वाद झाला होता। पाहू शकतो या इमारतीच्या बाजूलाच लगत ज्या इमारती आहेत त्या इमारतीच्या पूर्णतः मलबा या दोन्ही इमारतीच्या मध्ये असल्यामुळे येण्या जाण्यासाठी पूर्ण वाट जी ते बंद झालेली आहे। पूर्णतः या ठिकाणी जमीनदोस्त केलेल्या इमारतीमुळे अनेक ठिकाणच्या घराच्या ज्या आहेत या वीज जे आहे ते खंडित करण्यात आलेली आहे। तसेच नुकसान देखील झालेलं आहे आणि याच भागात असणारे जे रहिवासी आहे त्यांच्या घरामध्ये पूर्णतः पाणी गेलेलं आहे, पूर्ण चिखल झालेला आहे आणि त्यामुळे एकीकडे त्यांच्या घराचं नुकसान भरपाई आता महानगरपालिका देणार का अशा प्रकारची चिंता त्यांना सतावत आहे। पाहू शकतो पाण्यामध्ये पूर्णतः एकीकडे गणेश उत्सवाचा सण उत्सव असताना अशा प्रकारची पावसामध्ये तोडक कारवाई करणे कितपत योग्य आहे या देखील संदर्भात अनेकांनी आवाज उचलला होता। पाहिलं तर पूर्णतः या घराचं पूर्ण नुकसान झालेलं आहे। त्यांच्या इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू ज्या आहेत ते पूर्णतः पाण्यामध्ये आहेत। कपडे, लता, भांडी, कुंडी अशा प्रकारे फ्रीज आणि वॉशिंग मशीन सर्वतः व या ठिकाणी पाण्यात पूर्णतः या ठिकाणी संसार जो तो दिसून येतो आहे। त्यामुळे पाहायला गेलं तर महानगरपालिकेची एकीकडे तोडक कारवाई आणि दुसरीकडे अशा प्रकारे घरात नुकसान होणं, त्यामुळे अनेक या ठिकाणी नुकसान यांना सोसावं लागतंय। अनेक भागात या ठिकाणी अशा प्रकारची तोडक कारवाई केल्यामुळे पूर्णतः मलब्याचं माती घरामध्ये आलेली आहे। पूर्णतः रस्त्यावरची पाणी आणि रस्त्यावर सर्व या घरामध्ये येऊन बस ठेपलेलं आहे। पाहायला गेलं तर त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। नाव सांगा, कुठली इमारत होती, एकंदरीत कारवाई कधी करण्यात आली आणि त्याच्यानंतर आता सध्याची परिस्थिती पाहता पाण्यामध्ये तुमचा पूर्ण संसार आहे, त्यामुळे नक्कीच महानगरपालिकेकडनं काय मागणी असणार आहे एकंदरीत तुमचं नुकसान भरपाई संदर्भात? माझी मुलगी बोलेल, माझी अवस्थाच नाहीये, माझं घर पूर्ण बर्बाद झाल्यासारखंच झालंय। ही बघा। नमस्कार, मी श्रावणी कराडकर। तर आम्हाला हे काही सांगण्यातच आलं नव्हतं। कालपासून ह्यांनी हे जे सुरू केलं काम, आम्ही 3 ते 4 वेळा जाऊन त्यांना रिक्वेस्टही केली की ही जी तुमची पद्धत आहे ती चुकीची आहे, कारण की सकाळपासूनच आमचा स्लॅब पडायला सुरू झाला होता। हे इकडचं जे आहे ते तुम्ही बघू शकता, हे कालच सकाळीच पडायला सुरू झालं आणि 6 वाजता ते लोक आले। त्यांनी सांगितलं फक्त 5-10 मिनिटसाठी तुम्ही बाहेर थांबा, रिस्क आहे। तेव्हाही त्यांना आम्ही वॉर्न केलं, त्यांनी काहीच ऐकलं नाही आणि नंतर जे किती नुकसान झालं अजून? आमचा टीव्ही फुटला, आमची वॉशिंग मशीन गेली, आमचं कपाट तुटलं, सगळे कपडे, आमचं सगळं राशन, आमचं आता 1 पर्सनची डेथ झालेल्यांचं आज कार्य होतं ते आम्ही कार्य करू शकलो नाहीये कारण की घरात अशी अवस्था झाली त्याच्यामुळे। इकडं पितृपक्ष आहे आणि त्यात कार्य देखील आहे। माझे मिस्टर पूर्ण विचारा की पॅरालाइज आहेत मिस्टर माझे। मी आता त्यांना नंदेच्या रूममध्ये गोळ्या घेऊन झोपवलेलं आहे। त्यांना बघून शॉकच झालाय। सगळं पाण्यात आहे कालपासून। टीव्ही सुद्धा फुटला, तो शेवट मी आता बाजूवाल्यांकडे माझ्या नंदेचं रूम आहे तिथे नेऊन ठेवलाय। माझा मुलगा घाबरून दुसरीकडे नेऊन ठेवला। मला सगळं माझा व्यवस्थित संसार करून द्यावा TMC वाल्यांनी। जसं त्यांनी नुकसान केलं ना, आम्हाला काहीच भरपाई दिली नाही। आम्ही 1 महिन्यापूर्वी 1,40,000 बिल्डिंगच्या रिनोव्हेशनला दिलेले आहेत। ही इमारत अनधिकृत होती, त्या अगोदर महानगरपालिकेने
मग तेच सवाल तुम्ही काय नक्की सेम बिल्डिंग 5 वेळा बांधण्यात आली आहे, 3 माळे 2 माळे 4 माळे. आत्ता पण बांधेपर्यंत मग होते कुठे? जेव्हा बिल्डिंग बांधून तोडायच्या वेळेला त्यांना समजतं का की बिल्डिंग इकडे बांधण्यात आलेली आहे ते? स्थानिक लोकप्रतिनिधी कोण या ठिकाणी आले का? काल कशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी अधिकाऱ्यांशी बोलणं केलं? ते आले होते, सगळे बोलण्यात आलं, ते बोलले, पण आता तोपर्यंतचं कंडिशन आमची खूप विचित्र आहे, कारण की आम्ही इकडे राहूच शकत नाही. किती घरांचं नुकसान झालं असेल आजूबाजूला? आमचंच हे झालेलं आहे सगळ्यात. नक्कीच ताई काय सांगाल एकंदरीत अशा प्रकारची तोडक कारवाई होती, उपाययोजना कशा प्रकारे केली पाहिजे? उपाययोजना म्हणजे आमचं घर उद्ध्वस्त झालेलं आहे, संसार नाही आहे. माझ्या भावाला पॅरालिसिस आहे, 2 अटॅक येऊन गेलेले आहेत, त्याच्या जीवानिशी झालं आहे सगळ्या गोष्टी. माझे वडील वारून 13 दिवस झालेत. आमचं कार्य आहे, आता भरणी श्राद्ध आहे, इथे आम्ही गावातल्या सगळ्या माणसांना बोलवलं आहे. असं काही करू शकतो आम्ही? आता सांगा तुम्ही काय करू? आमचं सगळं उघड्यावर आलं. त्यांचं ज्यांना पॅरिस झालं त्यांचं राजेंद्र कराडकर हां. त्यांचेच वडिलांची डेथ झाली म्हणून ते आता अजून शॉकमध्ये आहेत, आणि हे असं बघून त्यांना आता अजून शॉक बसलेला आहे. आमचे सगळे पाहुणे आले होते आज, त्यांना आम्ही सगळ्यांना रिटर्न पाठवले का आता घरात कुठे ठेवणार त्यांना अशा ह्याच्यात. म्हणून पक्षाचा कार्यक्रम कार्य असतं आमच्यामध्ये. माझे वडील वारून 13 दिवस झालेत, आणि सांगा तुम्ही आम्ही काय करायचं? नक्कीच एकीकडे पाहायला गेलं तर घरच्या व्यक्तीचे अनेक लोक जे या ठिकाणी आलेले आहेत आणि नक्कीच या ठिकाणी काही डॉक्युमेंट्स दाखवतात. मात्र पाहू शकतो या घरात जे ते नुकसान झालेलं आहे पूर्णतः. रात्रभर हे परिवार कशा वेळेस झोपलं असेल, कुठं झोपलं असेल याची कोणालाच कल्पना नाही. मात्र सर्व घर जे ते उघड्यावरती या ठिकाणी पाण्यामध्ये आहेत, पूर्णतः पाण्यामध्ये गेलेलं आहेत. आणि याच ठिकाणी आपण बाजूचा जो भाग आहे तो इमारतीचा तो देखील दाखवू शकतो. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. दुसरीकडे गॅस कटरच्या सहाय्याने आता ज्या नळ जोडणीचं काम जे ते महानगरपालिकेकडनं केलं जातं आहे, आणि याच ठिकाणी पाहायला गेलं तर पाणीपुरवठा विभाग असेल आणि विद्युत विभाग असेल, या ठिकाणी आता त्यांची कारवाई सुरू झालेली आहे. आणि याच भागात हा जो बुलडोझर आता काही वेळापूर्वीच काम सुरू झालेलं आहे, आणि रात्रभर पूर्णतः हा रस्ता बंद होता. ज्या इलेक्ट्रिक ज्या विद्युत पुरवठा करणाऱ्या डिप्पी आहेत त्या देखील उघड्यावरती आहेत. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी हा रस्ता पूर्णतः बंद झालेला आहे. महानगरपालिकेच्या वतीने कुठेतरी उपाययोजना केली पाहिजे असं देखील या ठिकाणच्या रहिवाशांचं म्हणणं आहे. मात्र सध्या तरी परिस्थिती पाहता या ठिकाणी पूर्णतः इमारत जे आहे ते तोडक कारवाई करून या ठिकाणी आता मलबा जे ते काम जे ते सुरू आहे मलबा काढण्याचं, मात्र ते देखील संथ गतीने. मात्र या ठिकाणच्या लोकांचं नुकसान भरपाई झाले या संदर्भातले आता महानगरपालिका या ज्या आजूबाजूच्या खोल्या आहेत, इमारतीत राहणारे रहिवासी आहेत, त्यांची नुकसान भरपाई कशा प्रकारे देईल हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. मात्र उपाययोजना कुठल्याही प्रकारची पाहिजे तशी केली नसल्यामुळे आजूबाजूच्या इमारतीला देखील या ठिकाणी तडे गेलेत, काय काहींचं नुकसान देखील झालेलं आहे. त्यामुळे या भागात राहणाऱ्या ज्या अनधिकृत ज्या इमारती आहेत त्यांच्यावरती पुन्हा एकदा आता महानगरपालिकेकडनं तोडक कारवाई केली जाणार आहे. मात्र सध्या एकीकडे पावसाचे दिवस आहेत, सण उत्सव आहेत, अशातच जर कारवाई करत जातं कुठेतरी चुकीचं पद्धत वापरली गेली असं देखील त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे महानगरपालिकेने कुठेतरी उपाययोजना करून इतरांना नुकसान भरपाई द्यावं अशी देखील मागणी या ठिकाणच्या काही स्थानिक रहिवाशांनी केली आहे. कॅमेरा अजय सह गणेश सोरा, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.